अगं मम्मी बघ की इकडं. काय करायली ग? शेणाने सामान काढायला ग काय. होय. आपल्याला स्वयंपाकाला चूल ती तर बघ की मस्त हा छान वाटते ग. स्वयंपाकाला एकदम स्वच्छ. मग काय किती छान दिसायलंय. छान दिसेल बघ तिकडं पलीकड ती काढली ती आता हिटली एवढं. किती भारी दिसायल्या. छान वाटले. गाईचं शेण आहे. हम्म. आपल्याकडे देशी गाठ आहे ना हा त्याचं शेण आहे. लय भारी दिसायलंय. छान वाटायले ना हा एकदम मस्त. आता कुठं शेण नाही का काय नाही. मग काय. खेडेपाड्यात चालतं अजून असं. पण ज्याच्या घरी गाय आहेत त्यांनाच जमतं हे असलं. गाय नाही त्यांच्याकडे काय नाही. ज्याच्याकडे गाय आहेत त्यांनाच हे सुख माहिती. हा एकदम मस्त. पहिला आपली आका पण सारवायची की नाही. आमची आई काढायची. जुनं ती सोनं. जुनं ते सोनं. शेणानी सडा टाकायचा असं मस्त. परत रांगोळी ती काढायची. आमच्या आईला लय आवडत होत. आईपासून तर शिकलो आम्ही. आणि ह्या शेणामध्ये हे का हळद टाकली आहे. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात आणि अँटीबायोटिक पण असते हळद. त्याच्यामुळे शेणा आणि हळदीमुळे आपल्या घरामध्ये रोगराईचा प्रवेश होत नाही.